हॉटेलसारखा कोळंबी मसाला बनवायचा आहे, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत आणि मसालेदार असा कोळंबी मसाला, तोही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला. सगळ्यात आधी आपण कोळंबी मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी आपण अर्धा किलो कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये घालूयात अर्धा छोटा चमचा मीठ, अर्धा छोटा चमचा हळद, थोडंसं हिंग, अर्ध लिंबू पिळूयात यामध्ये. आणि आता आपल्याला ही कोळंबी छान अशी एकत्र मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवायची आहे 15 ते 20 मिनिटासाठी. आता कोळंबी आपली छान मॅरिनेट होतीये, तोपर्यंत आपण कोळंबी मसाल्यासाठी लागणारं वाटण तयार करणार आहोत. तर इथे आपण कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये आपण घातलेले आहेत 4 कांदे, जे आपण उभे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं तेल. आता स्लो फ्लेमवरती आपल्याला हे कांदे मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच कांदा आपला मऊ असा छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत कोथिंबिरीच्या काड्या. तर इथे आपण थोड्याशा कोथिंबिरीच्या देठांचा वापर केलेला आहे, ज्यामुळे आपल्या भाजीला छान असा सुगंध येणार आहे. त्यानंतर आपण घालूया 1 इंच आलं, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या. आता हे सगळं सुद्धा आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. तर इथे आपण 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. आता टोमॅटो सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून शिजवून घेणार आहोत. स्लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळे पदार्थ शिजवून घ्यायचे आहेत. 3 ते 4 मिनिटांमध्येच हे पदार्थ आपले शिजले जाणार आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं वाटण शिजलेलं आहे. आता ह्याला थंड केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे थंड केलेलं मिश्रण घालणार आहोत आणि याला मिक्सरवरती छान बारीक वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने असं आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण कोळंबी फ्राय करणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आता त्यामध्ये घालूयात मॅरिनेट केलेली कोळंबी आणि 1 मिनिटभरासाठी स्लो फ्लेमवरतीच आपल्याला ही कोळंबी छान अशी फ्राय करून घ्यायची. खूप वेळ आपल्याला यासाठी लागणार नाहीये. कोळंबी छान आता 1 मिनिटभरामध्ये फ्राय झालेली आहे. आता याला आपण काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये घालणार आहोत वाटण, जे आपण आत्ताच वाटून घेतलेलं आहे. आणि आता याला स्लो फ्लेमवरती आपल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचंय. अशाच चविष्ट आणि मसालेदार रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपले नवीन व्हिडिओज चॅनेलवरती येत असतात. तुम्ही बघू शकता छान असा आपला मसाला आता परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्त्याची पानं. तर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आपण यामध्ये घातलेली आहेत. याला मिक्स करून घेऊयात. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पूड, 1 चमचा धने पावडर. त्यानंतर आपण घालणार आहोत 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे मटन मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. आणि आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आणि मीठ घातल्यानंतर याला करूयात मिक्स. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे 3 चमचे तूप. तर इथे आपण 3 चमचे तूप या मसाल्यामध्ये घातलेलं आहे. आणि पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करूयात. आणि मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये घालूयात थोडंसं पाणी, म्हणजे आपले मसाले खाली करपणार नाहीत. आणि आता हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे स्लो फ्लेमवरती. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला रंग या मसाल्याला आलेला आहे. त्याला छान तेल सुटलेलं होतं. आता यामध्ये आपण घातलेली आहे फ्राय केलेली कोळंबी. आणि कोळंबी आता आपण या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत गरम पाणी. तर तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे किंवा किती मसाला पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. आता त्यानंतर आपण यामध्ये घातलेला आहे अर्धा छोटा चमचा गरम मसाला. आणि आपण थोडीशी कसुरी मेथी हातावरती अशी चोळून यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे आपल्या भाजीला छान असा सुगंध येणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंग आणि टेक्स्चर आपल्या भाजीला आलेला आहे. आता यावरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी आपण ही कोळंबी शिजवून घेणार आहोत. अगदी हॉटेलपेक्षाही भारी अशी मसालेदार आणि चमचमीत अशी कोळंबी मसाला आपली तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.